कीर्तनकार कीर्तन करत असताना जेव्हा त्याचा बोलण्याचा थोडासा मेळ हुकला किंवा त्याला असं वाटलं की आपलं भांडवल संपलं की तो राग माईक सिस्टम वाल्यावर काढतो की नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावून जगे. बरोबर म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी कीर्तन हे माध्यम आहे. बरोबर. बरं, ज्या काळामध्ये दळणवळणाच्या साधनं नव्हती, ज्या काळामध्ये बोलण्याची साधनं नव्हती, म्हणजे साऊंड सिस्टम नव्हती, एकच करणं, आवाज तसाच, पखवाजाला एक माईक, माईक असला तर तो दोरीनं बांध, अशी ही काळाची परिस्थिती. बरोबर. आता बोलण्यासाठी सुद्धा ताकद लावायची गरज नाही, सहज बोललं की आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतो. बरं, आपल्या बी क्षेत्रात असं झालंय की कीर्तनकार कीर्तन करत असताना जेव्हा त्याचा बोलण्याचा थोडासा मेळ हुकला किंवा त्याला असं वाटलं की आपलं भांडवल संपलं की तो राग माईक सिस्टम वाल्यावर काढतो. तुम्ही जरा बारकाईनं बघा. मी असे कित्येक लोक पाहिलेत वक्तृत्व क्षेत्रातले किंवा कीर्तनाच्या क्षेत्रातले विशेषत्वानं बोलत असताना समजा यांचं थोडस मेळ हुकला किंवा यांचं भांडवल संपलं की मग हा राग कुठं काढणार? राग सिस्टम वाल्यावर काढणार, कलाकारांवर काढणार नाही ना. ती सिस्टम आहे. बरोबर. आज आपल्याला ती मिळते, सहज मिळते. पण जेव्हा साऊंड सिस्टम सुद्धा नव्हती, जेव्हा काहीच नव्हतं, दळणवळणाच्या साधना पण नव्हते, कॉम्प्लेट हँडवेल लोकांपर्यंत पोहोचत नव्हती, गावागावामध्ये पत्रिका जात नव्हत्या, आज कीर्तनाचा 1-1.5-2 मिनिटाचा अख्खा सप्ताहाचा व्हिडिओ होतो, रील्स होते. आजचे कीर्तनकार कोण, ती रील्स व्हायरल होते, गावात सगळेजण स्टेटसला ठेवतात, गावच्या ग्रुपला ठेवतात. पण ज्या काळात काहीच नव्हतं त्या काळात ती कीर्तन होती ना. बरोबर आहे. आणि एकादशीला जर गावामध्ये कीर्तन असेल आणि कीर्तनकार जर ठरलेले असतील, 8:30 वाजता बरोबर भजनी भजन सुरू करायचे. कारण 8:30 पर्यंत महाराज गावात आला असेल नसेल काही माहित नाही, पण सगळ्यांना विश्वास होता की बुवा 8:45 पर्यंत फेटा बांधून मंदिरात येणार. बरोबर. बुवा कुठून आले, कसे आले, बुवा एसटीनं आले का चालत आले, तांड्यावरनं कसे आले, याची काही नाही, पण बुवा येणार आणि कीर्तन होणार हा विश्वास होता.